बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारला होता आपल्याला की आज वितरण होणार आहे का. आज आहे 19 जून, आज आहे शुक्रवार आणि आज वितरण होणार आहे का हे आपल्याला भरपूर कमेंट्स मध्ये विचारलं गेलं होतं. तर मी आज एवढं तेच तुम्हाला सांगणार आहे की आज वितरण होणार, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे महिन्याचं जे वितरण आहे ते 15 जून पासून सुरू झालेलं होतं. बरोबर, इथं तुम्ही बघू शकता पहिला जो हप्ता आला होता तो 15 वितरण, जे पहिलं वितरण झालं होतं जे सोमवारी झालं होतं 15 जूनला सगळ्यांच्या खात्यावरती हळूहळू वाटपाला सुरुवात झाली होती. एवढंच काय तर काल 4 वाजता म्हणजे 18 जूनला काल गुरुवारी सुद्धा वितरण झालेलं आहे. म्हणजे 15, 16, 17, 18 हे 4 दिवस वितरण झालेलं आहे. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न उरतो की आज वितरण होणार आहे का. तर मी तुम्हाला एक सरळ सोप्या भाषेत सांगतोय, होय आज वितरण होणार आहे आणि आज आपल्याला शेवटचा टप्पा इथं पाहायला मिळू शकतो. शेवटचा टप्पा म्हणजे काय, तर मग बऱ्याच बहिणींना झालंय असं की मार्चचा हप्ता आधी आलाय, नंतर एप्रिलचा हप्ता आलाय आणि आता मेचा हप्ता वाटपाला सुरुवात आहे. तर हे कसं झालं, ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या पण त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, अशा लाडक्या बहिणींना आधी मार्च एप्रिलचा हप्ता जमा झाला, त्यानंतरच मे महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे. त्याच्यामुळं हे वितरण आपल्याला 4 ते 5 दिवस चालताना पाहायला मिळालेलं आहे. बरोबर आहे का. भरपूर लाडक्या बहिणी पहिल्यांदा कमेंट्स करा, कोणाकोणाला मे महिन्याचा हप्ता आलाय कमेंट करा. जोपर्यंत कमेंट करणार नाही तोपर्यंत समजत नाही. त्यामुळे तुम्ही पहिले कमेंट्स करा आणि तुम्हाला पैसे आलेत का आणि तुमचा जिल्हा कोणता आहे. आता तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आज कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होणार. बघा, आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर जे मोठे जिल्हे 7 ते 8 मोठे जिल्हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तर जसं की मुंबई असेल, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक असे जे महत्वाचे मोठे जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला आपण जर बघितलं तर याची लाभार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर इथं काय होतंय, दररोज वितरण करावं लागतं कारण लिमिट असतं प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. त्यामुळे दररोज त्यांना 4 ते 5 दिवस हे वितरण सुरू आहे. त्यामुळे आज 19 जून शुक्रवार आहे आणि आज शेवटचा दिवस आपण इथं सांगू शकतो की आज जर तुम्हाला पैसे आले तर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे आणि तुम्हाला हप्ते सुरू राहतील. अन्यथा तुमचं नाव हे बाद करण्यात आलेलं आहे, तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं नाव यादीत आहे का नाही हे पाहावं लागेल. यासाठी तुम्हाला महिला व बालविकास विभागामध्ये जावं लागेल, तिथं चेक करा. कारण ऑनलाईन काही कळत नाही, तुम्हाला विभागामध्ये जाऊनच चेक करावं लागणार आहे. तिथं तुम्हाला सांगतील ते नेमकं कारण काय होतं, तुम्हाला बाद काय केलं गेलेलं आहे आणि बाद केलं असेल तर त्याच्यावर ऑप्शन काय आहे हे सुद्धा तुम्हाला तिथं ते सांगून देतील. पण आज वितरण होऊ शकतं, आज शेवटचं वितरण होऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या लाडक्या बहिणींना माहित नाही आणि कमेंट्स करायला विसरू नका कोणाकोणाला हप्ते आलेले आहेत आणि कोणाला आलेले नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.